नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. मी तुम्हाला तसं तर 5 डिसेंबरलाच भेटणार होते, पण गावावरून आल्यानंतर पाण्यात बदल वगैरे झाल्यामुळे मी थोडीशी आजारी पडले होते. पण आता मी पूर्ण बरी आहे आणि इथून पुढं हे जे आपले लेक्चर्स आहेत तर हे डेली बेसिसवरती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत जाणार आहे. आणि आजच्या लेक्चरमधून आपण 23, 24 आणि 25 नोव्हेंबर या 3 दिवसांचे करंट अफेअर एकत्रितपणे या लेक्चरमधून डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. आणि हे लेक्चर बघून झाल्यानंतर ह्याची PDF डाउनलोड करा आमच्या टेलिग्राम चॅनलवरून. त्याची लिंक मी तुम्हाला या लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ही जी PDF आहे तर ही तुम्हाला ह्या लेक्चरच्या नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये वाचायला कामी पडेल. ठीक आहे, आता आपण लेक्चरकडे वळू आणि पहिला प्रश्न बघू. कोणत्या देशाच्या दूतावासाने दिल्लीतील कार्यालय कायमस्वरूपी बंद करण्याची घोषणा केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे बघा, चौथा पर्याय अफगाणिस्तान. तर रिसेंटली अफगाणिस्तान या देशाने त्यांचं आपल्या भारतामध्ये नवी दिल्लीमध्ये जे त्यांचं दूतावास होतं म्हणजे एम्बॅसी ऑफिस होतं तर ते बंद करण्याची घोषणा केली आहे. ॲक्च्युली ती त्यांनी घोषणा 30 सप्टेंबरलाच केली होती. म्हणजे त्यांनी हे जाहीर केलं होतं की 1 ऑक्टोबरपासून ते त्यांचं कामकाज बंद करणार आहेत. आणि त्यांनी ह्याचं कारण हे सांगितलं आहे की भारत सरकारकडून सततच्या आव्हानांमुळं आम्ही असं करतो आहे, म्हणजे चॅलेंजेसमुळं. बट रिअल कारण हे आहे की अफगाणिस्तानवरती तालिबान या एका इस्लामिक गटाने ताबा मिळवलेला आहे आणि हे ताबा त्यांनी ऑगस्ट 2021मध्ये मिळवलेला आहे. आणि तेव्हापासून अफगाणिस्तानची जी राजकीय सिनॅरिओ आहे तर हा कम्प्लिटली चेंज झालेला आहे. तेवढंच नाही तर 2021 पासूनच अफगाणिस्तानमधून जे भारतात येणारे लोक होते, जसं की स्टुडंट्स असतील किंवा काही कामाला येणारी माणसं वगैरे असतील, तर ह्यांची संख्यासुद्धा खूप जास्त म्हणजे 50% एवढी जास्त रिड्यूस झालेली आहे. आणि त्याच्यामुळं कदाचित त्यांनी त्यांचं हे जे एम्बॅसी ऑफिस होतं तर हे बंद केलेलं आहे. ठीक आहे, आता अफगाणिस्तान कुठे सांगायचं तर इथे बघा या मॅपमध्ये इथं आहे आपला भारत आणि इकडं पश्चिमेकडं पाकिस्तान आहे आणि त्याच्या पश्चिमेला अफगाणिस्तान आहे. काबूल ही त्याची राजधानी आहे आणि अफगाणी हे अफगाणिस्तानचं चलन आहे. आता ह्याचे शेजारचे देश कोणकोणते तर अफगाणिस्तानच्या पूर्वेकडं बघा पाकिस्तान आहे, पश्चिमेकडं इराण आहे, वायव्येकडं तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान. ॲक्च्युली उझबेकिस्तानची सीमा ही अफगाणिस्तानला उत्तरेकडून लागलेली आहे. जरी आपल्याला इकडे हे वायव्येकडे दिसत असलं तरी इथं थोड्या प्रमाणामध्ये उझबेकिस्तान लागलेलं आहे आणि ताजिकिस्तानची सुद्धा बाँड्री अफगाणिस्तानला लागलेली इथं आपल्याला मॅपमध्ये दिसते. लक्षात ठेवा, अफगाणिस्तानला आशियाचं हृदय असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू. कोणता देश बाल्टिक आणि नॉर्डिक देश नाही? या प्रश्नाचा आन्सर बघा, चौथा पर्याय स्लोव्हाकिया. आता हे बाल्टिक नॉर्डिक देश हा काय बरं कन्सेप्ट आहे तर इथे बघा या मॅपमध्ये बाल्टिक सी दिसतोय तर ह्याच्या शेजारचे जे देश आहेत तर ह्याला बाल्टिक देश असं म्हणतात. आणि असेच काही नॉर्डिक देश आहेत जे की युरोपातले नॉर्थ साईडचे देश आहेत, ह्याला नॉर्डिक कंट्रीज असं म्हणतात, जे आपल्याला इथे ह्या मॅपमध्ये बघायला मिळतात. बघा आता इथे स्कॅन्डिनेव्हियन, नॉर्डिक आणि बाल्टिक हे 3 वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते तिन्हीसुद्धा ह्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. जसं की नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क. आता हे जे देश आहेत तर हे स्कॅन्डिनेव्हियन आणि नॉर्डिक कंट्रीज आहेत. फिनलँड आणि आइसलँड हे नॉर्डिक कंट्रीज आहेत. आणि आता इथे लॅटविया, इस्टोनिया आणि लिथुआनिया हे जे 3 देश दाखवलेत तर हे बाल्टिक कंट्रीज आहेत. तर अशा टोटल 8 देशांचं मिळून NB8 म्हणजेच नॉर्डिक बाल्टिक 8 देश बनलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगायचं तर बघा आइसलँड, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, फिनलँड, इस्टोनिया, लॅटविया, लिथुआनिया. तर बऱ्यापैकी हे जे सगळे देश आहेत ना तर हे जे चांगले चांगले रँकिंग येतात ना ह्याच्यामध्ये टॉप 5मध्ये तरी हे देश असतातच. म्हणजे ह्या नॉर्डिक बाल्टिक देशांचं जे प्रगती आहे किंवा जे कौशल्य आहे तर हे जाणून घेण्यासाठी भारताने आपल्या भारतामध्येच नवी दिल्ली इथं एक बिझनेस कॉन्क्लेव्ह आयोजित केली होती. CII इंडिया नॉर्डिक बाल्टिक बिझनेस कॉन्क्लेव्हची ही यावर्षी दुसरी आवृत्ती होती, जी की रिसेंटली 22-23 नोव्हेंबरला आपण नवी दिल्ली इथं आयोजित केली होती. कशासाठी तर हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे की भारत आणि नॉर्डिक बाल्टिक 8 या देशांमधलं सहकार्य वाढवणं आणि काही ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत ज्या त्या देशांकडे आहेत तर ह्या जाणून घेण्यासाठी आपण ही जी कॉन्क्लेव्ह आहे तर ही आयोजित केली होती. आणि ह्याच्यापैकी हा जो चौथा देश आहे जो की NB8मध्ये नाही आहे तो आहे स्लोव्हाकिया. मग हा स्लोव्हाकिया आहे तरी कुठं तर बघा हा सुद्धा युरोपातलाच एक देश आहे. इथं आपण बघू शकतो ह्याच्या शेजारी आहेत, खाली बघितलं तर हंगेरी, पश्चिमेकडे आहे बघा ऑस्ट्रिया, वरती आहे चेक रिपब्लिक, त्याच्यावरती आहे पोलंड आणि पूर्वेकडे आहे युक्रेन. ब्रॅटिस्लाव्हा ही ह्याची राजधानी आहे आणि युरो हे स्लोव्हाकियाचं चलन आहे. ओके, पुढचा प्रश्न. ADBने ग्रामीण भारतात क्लीन कुकिंगसाठी $6.5 दशलक्ष मंजूर केले आहेत. ही मदत कोणत्या 2 राज्यात जाणार आहे?
या प्रश्नाचा आन्सर आहे मध्य प्रदेश आणि ओडिशा, दुसरा पर्याय. आता क्लीन कुकिंगसाठी म्हणजे काय, तर इथे बघा ह्या ताईंनी ही जी चूल वापरलेली आहे, तर ही चूल एक कंपनी बनवती जिचं नाव आहे ग्रीनवे ग्रामीण इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड. आता ही चूल किंवा ह्याचं वैशिष्ट्य काय आहे बरं, तर हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे ज्याच्यासाठी ADBनं हे फंडिंग केलेलं आहे, तर या प्रोजेक्टमध्ये पारंपरिक मातीच्या चुलींच्या जागी ही नवीन चूल येणार आहे, ज्याच्यामुळं इंधनाची जी गरज आहे तर ही सुद्धा कमी होणार आहे 65%. आणि ह्या चुलीतून जे धूर निघणार आहे तर हा सुद्धा 70% कमी होणार आहे. आणि म्हणजेच याच्यातून ब्लॅक कार्बन आणि कार्बन मोनॉक्साईडसुद्धा जे इमिट होत होतं, ज्यात इमिशन जे होत होतं, तर हे सुद्धा आता कमी होणार आहे. आणि त्याच्यासाठीच आता ADBनी क्लायमेट इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट फंडद्वारे दिलेल्या $3.25 दशलक्ष फर्स्ट लॉस लिक्विडिटी रिझर्व्हद्वारे हे जे प्रोजेक्ट आहे तर ह्याला त्यांनी समर्थन दिलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा हे जे फंडिंग आहे तर हे मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये 1 दशलक्ष सुधारित कुक स्टोव्हचं प्रोडक्शन करण्यासाठी, त्याचा प्रसार करण्यासाठी ह्या कंपनीला त्यांनी $6.5 दशलक्ष एवढं कर्ज मंजूर केलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्याने जगातील पहिल्या 3D प्रिंटेड मंदिराचं उद्घाटन केलं आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय तेलंगणा. तर रिसेंटली बघा तेलंगणा या राज्यामध्ये सिद्दीपेट जिल्ह्यात बुरगुपल्ली या ठिकाणी जगातल्या पहिल्या 3D प्रिंटेड मंदिराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या मंदिराबद्दल सांगायचं तर जवळपास 4,000 स्क्वेअर फूट जागेत हे पसरले, 35.5 फूट उंचीवरती हे बांधलेले आहे. आणि हे मंदिर बांधायला जवळपास 3 महिन्याचा पिरियड लागलेला आहे. आता हे जरी हाय टेक्नॉलॉजीचा यूज करून या मंदिराचं बांधकाम केलेलं असलं तरीसुद्धा मंदिराच्या इतर घटकांसाठी खांब, स्लॅब आणि फ्लोरिंग तर हे सगळं पारंपरिक इमारत टेक्नॉलॉजीचा यूज करून बांधलेलं आहे. ठीक आहे. आता तेलंगणाबद्दल सांगायचं तर इथे बघा आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या खाली इकडं आहे आग्नेयेकडं तेलंगणा, याच्या उत्तरेला आहे आपला महाराष्ट्र, ईशान्येला आहे छत्तीसगड, दक्षिणेला आंध्र प्रदेश आहे आणि पश्चिमेला कर्नाटक आहे. इथं आपण ह्या मॅपमध्ये बघू शकतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. IIT रोपरच्या संशोधकांनी सतलज नदीत कोणत्या दुर्मिळ धातूचा शोध लावलाय? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय टँटॅलम. तर रिसेंटली IIT रोपरचे संशोधक तिथले जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे संशोधक होते तर ते एका दुसऱ्याच प्रोजेक्टवरती काम करत असताना त्यांना सतलजच्या खोऱ्यातून गोळा केलेल्या काही नमुन्यांमध्ये हा टँटॅलम नावाचा एक रेअर एलिमेंट, दुर्मिळ धातू त्यांना सापडलेला आहे. आता सतलज ही नदी खरं तर पंजाबमध्ये, पण हा जो शोध आहे हा फक्त पंजाबसाठीच नाही तर आपल्या भारतासाठीच खूप महत्त्वाचा आहे. कारण या टँटॅलम धातूचा यूज इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर बिझनेसमध्ये होत असतो आणि त्याच्यामुळं हा एक खूप व्हॅल्युएबल असा धातू आहे टँटॅलम. आता बघा हा व्हॅल्युएबल का बरं आहे, तर ह्याच्या प्रॉपर्टीजमुळं. टँटॅलम हा एक कठोर आहे, चमकदार संक्रमण धातू आहे आणि विशेष म्हणजे हा अत्यंत गंज प्रतिरोधक म्हणजे हा अजिबात गंजत नाही लवकर आणि ह्याच्यामुळंच हा या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये हा यूज केला जातो. एवढंच नाही तर आपल्या केंद्रीय खाण मंत्रालयाच्या 2020-21च्या वार्षिक अहवालामध्ये या धातूला 1 ऑफ दी 12 क्रिटिकल अँड स्ट्रॅटेजिक मिनरल्स म्हणून सुद्धा ह्याला ओळखलेलं आहे. आता या प्रश्नामध्ये बघा सतलज या नदीचा विषय आलाय, त्याच्यामुळे तुम्हाला थोडक्यात द इंडस वॉटर ट्रीटी म्हणजेच आपला सिंधू जलवाटप करार हा माहिती असायला पाहिजे. आता बघा हा जो करार आहे तर हा आपण पाकिस्तानसोबत केलेला आणि ह्याच्यावरती 19 सप्टेंबर 1960ला सह्या करण्यात आल्या होत्या. आता हा जो करार आहे सिंधू जल करार, तर ह्याच्यामध्ये ॲक्च्युली सिंधू ही नदी आणि तिच्या उपनद्यांसंबंधी सुद्धा ह्याच्यात सांगण्यात आलेले आहे. तर पहिल्यांदा सिंधू नदी आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत तर ह्याचा मी क्रम सांगते. हा क्रम आयोगाने ऑलरेडी बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारलेला आहे आणि इथून पुढच्या एक्झाममध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा उत्तरेकडून दक्षिणेकडं मी हा क्रम सांगते. सगळ्यात वरती आहे सिंधू नदी, तिच्या खाली आहे झेलम, त्याखाली चिनाब, त्याखाली आहे रावी, त्याखाली बियास आणि सगळ्यात खाली आहे सतलज. तर अशा ह्या सिंधू आणि तिच्या उपनद्या आहेत सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. आता ह्याच्यापैकी ह्या ज्या वरच्या 3 नद्या आहेत ना तर ह्यांना वेस्टर्न रिव्हर्स म्हणतात, म्हणजेच सिंधू, झेलम आणि चिनाब या 3 नद्यांना, आणि ज्या
पूर्वेकडच्या ईस्टर्न रिव्हर्स आहेत त्याच्यामध्ये आहे रावी, बियास आणि सतलज. आता ह्या करारानुसार कसं आहे, ह्या ज्या वरच्या 3 नद्या आहेत तर ह्याच्यावरती आपल्या भारताचे खूप लिमिटेड असे राईट्स आहेत. आणि लक्षात ठेवा, चिनाब या नदीवरती आपला एक बगलिहार नावाचा डॅमसुद्धा आहे जो की इथं आपल्याला बघायला मिळतोय. पण ह्या ज्या खालच्या 3 नद्या आहेत तर ह्याच्यावरती कम्प्लिटली भारताचा हक्क आहे या इंडस वॉटर ट्रीटी करारानुसार. ठीक आहे, तर हा इथे क्रम तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. त्यामुळे अजून एकदा मी सांगते, सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. पुढे जाऊन बियास ही जी नदी आहे तर ही सतलजला मिळालेली आपल्याला इथे दिसतीये. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी स्वदेशी विकसित जहाज विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे बघा, चौथा पर्याय विशाखापट्टणम. तर रिसेंटली आपल्या भारतीय नौदलाने पहिल्यांदाच अशा एका स्वदेशी डेव्हलप केलेल्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची म्हणजेच अँटीशिप क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे. आणि ही चाचणी आपण विशाखापट्टणम या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्या भारतीय नौदलाने DRDOच्या मदतीनं सिकिंग 42B हेलिकॉप्टरमधून या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या अँटीशिप क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे. आणि ह्या सगळ्या चाचण्या सक्सेसफुल ठरलेल्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, SC/ST अत्याचार प्रतिबंधक समितीमध्ये कोणाचा समावेश होतो? या प्रश्नाचा आन्सर आहे गृह मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार कायदा आणि न्याय मंत्रालय, म्हणजे हे दोन्ही बरोबर आहेत. सो या प्रश्नाचा आन्सर आहे बघा, चौथा पर्याय वरीलपैकी दोन्ही. आता मध्येच करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये या समितीचा प्रश्न का बरं घेतलाय, याचं कारण म्हणजे रिसेंटली या समितीची 27वी बैठक नवी दिल्ली इथं झालेली आहे. त्यामुळं आपण या प्रश्नाच्या माध्यमातून या समितीबद्दल आणि या बैठकीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. आता ही जी समिती आहे ना, तर ही SC आणि STंवरच्या अत्याचाराच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यावरचे काही उपाय शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. आणि याच्याशिवाय या उपाययोजनांचा आढावासुद्धा या समितीच्या वेगवेगळ्या बैठकींमध्ये घेण्यात येत असतो. आणि आत्ताची जी बैठक झालेली आहे याच्यामध्ये ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, जसं की 2020-21मध्ये जवळपास 24,000 इंटरकास्ट मॅरेज करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपण म्हणून अनुदान देण्यात आलेलं आहे, असं या बैठकीत त्यांनी सांगितलं आहे. तसंच देशभरातल्या काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 610 कोटी रुपयांची केंद्रीय मदतसुद्धा यावेळी जाहीर करण्यात आलेली आहे. आता ही जी समिती आहे याच्यामध्ये कोण कोण असतं, तर बघा, गृह मंत्रालय, आदिवासी व्यवहार कायदा आणि न्याय मंत्रालय, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग, तसंच 3 अशासकीय सदस्य, तर एवढ्यांची मिळून ही समिती बनलेली असते. याच्यामध्ये अध्यक्ष कोण असतं, तर केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही जी समिती आहे तर हिच्या बैठकी होत असतात. आणि ह्याची स्थापना 2006मध्ये करण्यात आलेली आहे. आता हे जे मी म्हणलं होतं की 3 अशासकीय सदस्य, तर ह्याच्यामध्ये 2 अनुसूचित जातींचे असतात तर 1 अनुसूचित जमातींमध्ये. तर अशा पद्धतीचे हे 3 अशासकीय सदस्य सुद्धा या समितीमध्ये असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, संत मीराबाई यांच्या 525व्या जयंतीनिमित्त PM मोदी कोणत्या शहरात भेट देणार आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय मथुरा. तर रिसेंटली बघा, संत मीराबाई यांची 525वी जयंती सेलिब्रेट करण्यात आलेली आहे. आणि यावेळी बरेच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. याच्याशिवाय एक स्मरणीय तिकीट आणि नाणंसुद्धा यावेळी जारी करण्यात आलेलं आहे. संत मीराबाई यांच्याबद्दल सांगायचं तर 16व्या शतकातल्या हिंदू कवयित्री होत्या त्या. त्यांनी बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत आणि खास म्हणजे कृष्णाच्या भक्त होत्या असं आपण त्यांना ओळखतो. त्यांनी बरेच वेगवेगळ्या कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या एक प्रसिद्ध भक्तिसंत होऊन गेलेल्या आहेत. खास करून त्यांना उत्तर भारतीय हिंदू परंपरेमध्ये जास्त करून ओळखलं जाते. ठीक आहे, पुढचा प्रश्न, काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्याला केशरसाठी GI टॅग देण्यात आला? हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे, कारण जनरली जम्मू काश्मीर म्हणलं की केशर एवढंच आपल्याला माहिती असतं. पण त्यातही एका जिल्ह्याला तिथल्या केशरसाठी GI टॅग देण्यात आलेला आहे आणि तो जिल्हा आहे किश्तवार जिल्हा. आता इथलं केशर हे का बरं खास आहे, तर बघा, हा जो जिल्हा आहे हा डोंगराळ भागामधला आहे आणि इथलं जे केशर आहे तर ह्याची लागवड आणि कापणी ही सुद्धा उंच भागात केली जाते. आणि म्हणूनच इथल्या या किश्तवाडच्या केशरला GI टॅग आता मिळालेला आहे. हे केशर काश्मीरच्या काही भागांसह जम्मूच्या सुद्धा किश्तवाड प्रदेशाच्या काही भागामध्ये कुमकुम या नावाने फेमस आहे. आणि हे तिथलं सगळ्यात महागडं पीक आहे. केशरचं सगळ्यात महागडं पीक आहे हे किश्तवाड केशर. आणि केशरची लागवड ही त्या भागामध्ये एक सांस्कृतिक वारसा म्हणून जपली जाते.
आणि इथल्या केशरमध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे केशर खूप ताजं असतं आणि शुद्ध असतं. तर या 2 गोष्टी ह्या इथल्या किश्तवाडच्या केशरसाठी रेफर करतात. आणि इथे एक फॅक्ट आहे बघा, की किश्तवाडच्या केशर उत्पादन क्षेत्राला तिथल्या लोकल लँग्वेजमध्ये मंडळ असं म्हणतात. हे इथं तुम्ही लक्षात ठेवायचे. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या नदीला राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 म्हणजेच नॅशनल वॉटरवेज 1 घोषित केले? सोपा प्रश्न आहे हा. ही नदी म्हणजे आपल्या भारतातली सगळ्यात मोठी नदी, ती म्हणजे गंगा नदी. हे या प्रश्नाचा आन्सर आहे. आता हा प्रश्न का बरं घेतलाय, तर रिसेंटली आपल्या भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण आणि ॲमेझॉन यांच्यामध्ये एक MOU साईन झाल्यामुळं आता गंगा नदीमध्ये ई-कॉमर्सची मालवाहतूक सुरू झालेली आहे. लक्षात ठेवा, ई-कॉमर्स कार्गोसह पहिलं जहाज हे पाटणापासून ते कोलकाता या रूटमध्ये लवकरच रवाना होणार आहे, म्हणजे हे चालणार आहे. आणि यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो बघा. इथं हा जो करार झालेला आहे, भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण, ह्यालाच IWAI असं म्हणतात, म्हणजेच इनर वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर हा करार IWAI आणि ॲमेझॉन यांच्यामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामुळं आता आपल्या भारतामधल्या ज्या काही नद्या आहेत, तर ह्याच्यामध्ये सुद्धा कार्गोचे जे मोठे मोठे शिप असतात, तर ह्याची वाहतूक या नद्यांच्या मार्फत आता केली जाणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे जे पहिलं जहाज आहे, तर हे पाटणापासून ते कोलकातापर्यंत, इथे जे मॅपमध्ये दाखवले ना मी, तर या रूटमध्ये हे पहिलं कार्गो जहाज हे चालणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या आध्यात्मिक संस्थेने नशामुक्त भारत अभियानासाठी सामंजस्य करार केला? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, इस्कॉन. याचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. तुम्ही बऱ्याच वेळा इस्कॉन हे नाव ऐकलं असेल. आता हे जे मंदिर आहे ना, तर हे US मधलं मंदिर आहे बघा. इस्कॉनचं खूप मोठं भव्य दिव्य असं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. तर रिसेंटली सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने नशामुक्त भारत अभियान, ज्याला आपण NMBA म्हणून पण ओळखतो, तर या अभियानासाठी इस्कॉनसोबत एक MOU साईन केलेला आहे. कशासाठी हा MOU? तर ह्याचा उद्देश हा आहे की याचा NMBAचा म्हणजे नशामुक्त भारत अभियानाचा जो मेसेज आहे, तर हा खास करून तरुण पिढी जी आहेत यांच्यामध्ये, महिलांसोबत आणि विद्यार्थ्यांमध्ये पसरवणे, तर हाच या MOUचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, करार कुणासोबत झाला आहे, तर आपल्या सामाजिक न्याय सक्षमीकरण विभागाने इस्कॉन या संस्थेसोबत हा करार केलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. कोणाची UN पॅनल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्सचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण एका भारतीय व्यक्तीची इंटरनॅशनल लेवलला ही नियुक्ती किंवा निवड झालेली आहे. या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, गिरीशचंद्र मुर्मू. तुम्ही यांना ओळखतच असाल. हे आपल्या भारताचे कॅग आहेत, म्हणजेच कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल आहेत, म्हणजेच भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत. आता बऱ्याच जणांना कधी कधी लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम होतो, त्यामुळे हे मी दोन्ही भाषेत सांगितलेले आहे. तर आपले भारताचे कॅग गिरीशचंद्र मुर्मू यांची पुढच्या वर्षासाठी UNच्या ऑडिटर्स पॅनलचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आता हे पॅनल किंवा UNचं ऑडिटर्स पॅनल काय करत असतं, तर UN सचिवालय, निधी आणि कार्यक्रम आणि विशेष एजन्सीच्या बाह्य लेखापरीक्षणाची देखरेख करण्याचं काम हे पॅनल करत असतं. आणि हे जे पॅनल आहे ह्याच्यामध्ये जागतिक स्तरावर 12 सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांचे प्रमुख असतात. आता हे 12 सर्वोच्च संस्थांचे प्रमुख म्हणजे कोणते, तर ह्या एकूण 12 देशांच्या प्रतिनिधींसह स्वतंत्र संस्था UN संस्थांचा आर्थिक परफॉर्मन्स आणि कंप्लायन्सचं ऑडिट करत असते. हे 12 देश म्हणजे कॅनडा, चिली, चीन, फ्रान्स, जर्मनी, आपला भारत, इंडोनेशिया, इटली, फिलिपिन्स, रशिया, स्वित्झर्लंड आणि UK. तर या देशांच्या प्रतिनिधींसह स्वतंत्र संस्था UN संस्थांच्या आर्थिक परफॉर्मन्स आणि कंप्लायन्स ऑडिट करण्याचं काम करत असते. ठीक आहे, आणि आता ह्या UN ऑडिटर्स पॅनलचे उपाध्यक्ष म्हणून गिरीशचंद्र मुर्मू यांची निवड करण्यात आलेली आहे. आता पुढचा प्रश्न. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशाचे निधन झाले, त्यांचे नाव ओळखा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. मी इथं खूप सोपा करून विचारला आहे, पण आयोग तुम्हाला ही फर्स्ट लाईन देईल की ह्या पहिल्या महिला न्यायाधीशाचं निधन झालं, आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काही विधानं देतील आणि त्याबद्दल योग्य किंवा अयोग्य विधानं ओळखा, अशा पद्धतीचा क्वेश्चनसुद्धा आयोग टाकू शकतो. त्यामुळं फातिमा बीवी
या न्यायमूर्तींबद्दल तुम्हाला थोड्या बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजे. या प्रश्नाचा आन्सर बघा तिसरा पर्याय. प्रश्न सोपा आहे हा. पहिल्या महिला न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एम फातिमा बीबी या होत्या. रिसेंटली त्यांचं वयाच्या 96व्या वर्षी केरळमध्ये कोल्लम या ठिकाणी निधन झालेलं आहे. त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर बघा, ह्यांचा जन्म केरळमध्ये 1927ला झाला होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना लॉचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि 1950मध्ये बार काउन्सिलच्या परीक्षेमध्ये त्या पहिल्या आल्या होत्या. म्हणजेच बार काउन्सिलचं गोल्ड मेडल हे न्यायमूर्ती एम फातिमा बीबी यांना मिळालं होतं. पुढे त्यांनी केरळमध्ये वकील म्हणून काम करायला सुरुवात केली. 1974मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बनल्या त्या. पुढे 1980मध्ये आयकर अपील न्यायाधिकरणामध्ये त्या रुजू झाल्या आणि 1983मध्ये हायकोर्टच्या न्यायाधीश बनल्या. त्यांनी 1989मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्त झालेल्या पहिल्या महिला बनून इतिहास घडवलेला आहे. लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीश म्हणून त्या भारताच्या उच्च न्यायव्यवस्थेतल्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत. एवढंच नाही तर आशियाई देशातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्तीसुद्धा एम फातिमा बीबी याच राहिलेल्या आहेत. 1993मध्ये ते रिटायर झाल्या. रिटायर झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्या म्हणून काम केलं. त्यानंतर तामिळनाडूचे राज्यपालपदीसुद्धा त्या काही काळ राहिलेल्या आहेत. लक्षात ठेवा, राजीव गांधी हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या 4 कैद्यांच्या दयेचा अर्ज नाकारल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या पदाचा म्हणजे राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेला आहे. ठीक आहे. तर अशा आपल्या सुप्रीम कोर्टच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती एम फातिमा बीबी यांचं वयाच्या 96व्या वर्षी आता निधन झालेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या भारतीय राज्याच्या पर्यटन मिशनने UNWTOच्या यादीत स्थान मिळवलं? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन केरळ. तर रिसेंटली बघा, केरळच्या या एका पर्यटन मिशननी UNच्या केस स्टडीच्या जागतिक यादीमध्ये स्थान मिळवलेलं आहे आणि UNWTOनी असंही मेन्शन केलं आहे की केरळच्या पर्यटनाने राज्यातल्या प्रवासी उद्योगाला चालना दिलेली आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून UNWTOबद्दल पण थोडक्यात जाणून घेऊ. ह्याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन आणि ही UNचीच एक स्पेशल एजन्सी आहे. ही काय करते तर ही शाश्वत आणि सर्वत्र सुलभ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जबाबदार असते. लक्षात ठेवा, UNWTOचं हेडक्वार्टर आहे स्पेनमध्ये मॅड्रिड या ठिकाणी. ओके, पुढचा प्रश्न. जागतिक वारसा सप्ताह कोणती संस्था आयोजित करते? सोपा प्रश्न आहे हा. कारण जागतिक वारसा स्थळ हे कोण घोषित करतं तर युनेस्को. मग तीच संस्था हे जागतिक वारसा सप्ताह आयोजित करत असते. म्हणून या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय युनेस्को. आता हा वारसा सप्ताह हा कधी असतो तर दरवर्षी 19 नोव्हेंबरपासून ते 25 नोव्हेंबरपर्यंत या पिरियडमध्ये जागतिक वारसा सप्ताह हा युनेस्कोकडून साजरा केला जातो. कशासाठी बरं? तर जगभरातल्या वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृतींबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि संस्कृती वारशाचं जतन करणं हे किती महत्त्वाचं आहे तर याबद्दल लोकांमध्ये जनजागृती पसरवण्यात यावी यासाठी युनेस्कोद्वारे जे काही मान्यताप्राप्त वारसा स्थळं आहेत तर ह्या स्थळांद्वारे हे साजरा केलं जातं. युनेस्कोचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा, जागतिक वारसा दिवस हा 18 एप्रिल 1982ला आंतरराष्ट्रीय स्मारक आणि साईट्स म्हणजेच आयकोमॉसद्वारे प्रस्तावित केला होता आणि 1983मध्ये युनेस्कोनी त्या दिवसाला मंजूर केलेलं आहे. ओके, आता शेवटचा प्रश्न आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सशी संबंधित आहे. तर हे गेम्स कुठं होणार आहेत हे प्रश्नात विचारलं आहे. ह्याचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन नवी दिल्ली. लक्षात ठेवा, पहिल्यांदाच खेलो इंडिया पॅरा गेम्स होत आहेत नवी दिल्लीमध्ये आणि हे 10 ते 17 डिसेंबर या पिरियडमध्ये चालू आहे दिल्लीमध्ये. याच्यामध्ये आपल्या भारतातले 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या जवळपास 1350 कॉम्पिटिटर्स ह्याच्यामध्ये भाग घेत आहेत. आणि रिसेंटली आपण बघितलं होतं बघा की चीनमध्ये हँगझाऊ या ठिकाणी एशियन पॅरा गेम्स झाले होते 2023चे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण 111 एवढे जास्त मेडल मिळालेले आहेत आणि या मेडलच्या टेबलमध्ये आपल्या भारताचा याच्यामध्ये 5वा नंबर होता. मी हे सगळं एशियाई पॅरा गेम्सबद्दल बोलते, एशियन गेम्सबद्दल नाही. ठीक आहे. तर आपल्या भारताला ह्याच्यामध्ये टोटल मेडल टॅलीमध्ये 5वा नंबर मिळाला होता कारण आपल्याला टोटल 111 मेडल मिळाले आहेत. त्यापैकी 29 गोल्ड मेडल,
31 सिल्वर मेडल आणि 51 ब्रॉन्झ मेडल हे आपल्याला त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण या लेक्चरमधून 23, 24 आणि 25 नोव्हेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये जाणून घेतलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला आजचं लेक्चर नीट समजलं असेल. समजले की नाही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आज मी तुम्हाला होमवर्कचा प्रश्न दिलेला नाही आहे. पुढच्या लेक्चरमध्ये 2 क्वेश्चन्स देईल. ठीक आहे, तर भेटू मग आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.